एक असा मारेकरी ज्यानं आपल्या बायकोची हत्या केली, त्याच्यानंतर तो फरार झाला आणि तब्बल 10 वर्ष तो फरार होता. आता या काळामध्ये त्यानं मोबाईल वापरला नाही, कोणत्याही सार्वजनिक वाहनामधून प्रवास केला नाही, कुठल्याही कॅमेऱ्यात येणार नाही याची त्यानं दक्षता घेतली होती. हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला राहून तो काम करत होता, तिथेच खात होता, पित होता, राहत होता. तब्बल 10 वर्ष यानं हे अशा पद्धतीनं दिवस काढले. पण 2023मध्ये म्हणजेच 10 वर्षांनी पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्या पापाचा घडा भरला. आता ही घटना आज आपण बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला जायचं आहे जळगावमध्ये. जळगाव जिल्हा आहे, त्या ठिकाणचं ढालकी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये भीमसिंह पाटील नावाचा एक मजूर तरुण राहत होता. आता यांचं लग्न म्हणजे धनकोरबाई नावाच्या एका तरुणीबरोबर ते झालेलं होतं. यांच्या संसाराला सुरुवात झाली, मुलंबाळं झाली, थोडी शेती होती, पण शेतीवाडीमध्ये आता पावसाचा अभाव, अपेक्षित उत्पन्न त्याच्यामध्ये मिळत नव्हतं आणि इतर काही कामधंदा नव्हता. त्याच्यामुळे मग त्यांनी जवळचं गुजरात राज्य आहे त्या राज्यामधलं अहमदाबाद या ठिकाणी जाऊन मजुरी करायचे आणि 4 पैसे मिळवायचे असं यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यानंतर हा जो परिवार आहे तो परिवार अहमदाबादला गेला. त्या ठिकाणी आमिरवाडी या ठिकाणचं आनंदनगर या भागामध्ये राहायला सुरुवात केली. नवीन आयुष्याला यांनी सुरुवात केली. आता एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये यांना मजुरीचं काम मिळालं आणि त्यांचं काम सुरू झालं. आता याच्यानंतर मग काही दिवस त्यांनी काम केलं, 4 पैसे मिळवले आणि नंतर त्या कंपनीच्याच बाजूला एक चहाची टपरी टाकली आणि अगदी सगळं काही सुरळीत सुरू झालं. हळूहळू मुलं लहानाची मोठी व्हायला लागली होती. नंतर ती मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहिली, आपापल्या मार्गाला लागली होती. त्यांची लग्नसुद्धा झाली आणि ते नोकरी करत होते, कुटुंबासह वेगळे राहत होते. मात्र भीमसिंग पाटील आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या मात्र एकट्या पडलेल्या होत्या. म्हणजे मुलं वेगळी राहत होती ना आईवडील वेगळे राहत होते. आता भीमसिंग यांची रोजची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, त्याच्यानंतर टपरीवरती जायचं, दिवसभर तिथं काम करायचं आणि संध्याकाळी घरी यायचं. सगळं कसं अगदी मनाप्रमाणे निवांत सुरू होतं. आता भीमसिंग यांना इतर कोणतं काम जमत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांचं टपरीकडे जास्त लक्ष होतं आणि घरी बायको धनकोरबाई जी आहे ती एकटी राहायची. आता हळूहळू पत्नीच्या वागण्यामध्ये त्या पतीला बदल जाणवायला लागला. त्या पत्नीचं राहणीमान बदलत होतं. चित्रपट पाहणे, शॉपिंग करणे, मोबाईलवरती तासनतास कुणाशी तरी बोलणं आणि ती म्हणजे पती घरी गेल्यानंतर बायको कुठेतरी बाहेर गेलेली असायची आणि याच्यामुळे भीमसिंग पाटील जे आहेत त्यांना त्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय यायला लागला होता आणि याच्यामुळे या पती पत्नीमध्ये भांडण व्हायला लागलं होतं, वाद व्हायला लागले होते. आता याच्यानंतर मग त्यांना आजूबाजूचे लोकसुद्धा त्यांना काही पत्नीबद्दलच्या काही गोष्टी सांगायचे. त्याच्यानंतर पत्नीच्या नावाने किंवा पत्नीबद्दलचे टोमणेसुद्धा हे त्यांना मारायचे आणि या गोष्टीचा मात्र भीमसिंग यांना प्रचंड राग येत होता आणि बायकोला नको ते अशा पद्धतीनं वागू नको, हे नको करू, ते नको करू असं त्यांनी सांगायला सुरुवात केलं होतं. पण म्हणजे याचा काही परिणाम झाला नव्हता आणि मग याच्यामध्ये ते रागाच्या भरामध्ये बोलायचे की जर होत राहिलं किंवा असा वाद होत राहिला तर एक जण कोणीतरी जिवंत राहील अशा पद्धतीची धमकीसुद्धा ते द्यायचे किंवा मारून टाकेल वगैरे अशी सुद्धा धमकी ते द्यायचे. पण पत्नीचं जे काही वागणं होतं त्याच्यामध्ये फरक पडला नाही आणि यांच्यामधला संशय जो आहे तो सुद्धा वाढत चाललेला होता. आणि मग 6 एप्रिल 2013 या दिवशी भीमसिंग पाटील हे टपरीवरती गेले होते. त्यांच्या पाठीमागं त्यांची बायको जी आहे ती घराच्या बाहेर गेलेली होती. आता भीमसिंग पाटील यांना मग आजूबाजूचे कुणीतरी होते, त्यांनी त्यांना फोन केल्यावर त्यांना माहिती दिली की तुमची बायको जी आहे ती कुणाबरोबर तरी फिरायला गेलेली आहे. आता त्याच्यानंतर मग रागारागाने पती जो आहे तो घरी पोहोचला तर बायको तिथं नव्हती. त्यानंतर मग पती बायकोची वाट बघत बसला. बायको आल्यानंतर मग त्या पतीनं तिला खडसावून विचारलं की तू कुठं गेली होती, काय गेली होती, मी किती वेळ झालं या ठिकाणी आलोय, न सांगता गेली असं तसं. आणि या दोघांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. आता यावेळेस रागाच्या भरामध्ये पत्नीनं उलटी उत्तर द्यायला लागली, पती बोलायला लागला आणि त्याच्यामुळे कुणी माघार घेत नव्हतं आणि याच्यामधून मग रागाच्या भरामध्ये त्या घरामध्ये मुसळ पडलेली होती. ती मुसळ त्या पतीनं उचलली आणि बायकोच्या डोक्यामध्ये घातली आणि बायकोचा तो घाव जो आहे तो वरमी लागला. बायको खाली कोसळली, डोक्यातनं रक्त यायला लागलं, रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती पडलेली आहे आणि याच्यामध्येच तिचा मृत्यू झाला. आता भीमसिंग पाटील यांनी तिच्या डोक्याचं रक्त वगैरे जे पुसलं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी साफसफाई वगैरे केली. त्यानंतर स्वतःचा मोबाईल आहे तो त्या ठिकाणी फोडून टाकला. म्हणजे त्या पत्नीचा जो मोबाईल होता तो मोबाईल त्या ठिकाणी फोडून टाकला, सिम कार्ड वगैरे तोडलं आणि घरातील महत्त्वाचं सामान म्हणजे पैसे वगैरे घेऊन त्या ठिकाणावरून हे तिथून बाहेर पडले. आता ते बाहेर पडले त्याच्यानंतर ही जी हत्या आहे ती नंतर उघडकीस आलेली होती. आता त्यानंतर पोलीस आलेत पण पती मात्र गायब होता.
त्यामुळे सगळ्यांचा संशय त्या पतीवरती होता आणि इकडं मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कारवाई केली. त्यानंतर पंचनामा झालेला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवण्यात आली आणि नंतर मग मुलांना ते प्रेत जे आहे किंवा डेड बॉडी जी आहे ती मुलांना देण्यात आली आणि मग अंत्यविधी वगैरे झाला आणि त्यानंतर मग आता पोलिसांचं काम सुरू झालं होतं आणि इकडं मुलं जी आहेत ती सुद्धा त्यांच्या कामाला लागलेली होती. आता पोलीस आरोपीचा शोध घेत होते, पतीचा शोध घेत होते, पण पती काही सापडत नव्हता. अनेक वर्ष उलटून गेली होती पण काहीही तपास लागत नव्हता आणि नंतर आता काही वर्षांनी म्हणजे जवळजवळ 10 वर्ष उलटली. आता ही जी केसची फाईल होती ती फाईल धुळकात पडलेली होती. त्याच्यानंतर मग वर्षानुवर्ष जे प्रकरणं पेंडिंग पडलेली होती त्याचा तपास क्राईम ब्रँचकडे दिला जातो आणि म्हणूनच 10 वर्ष न पकडल्या गेलेल्या भीमसिंग पाटीलचं प्रकरणसुद्धा अहमदाबाद क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आलं होतं. आता या प्रकरणाचा तपास सब इन्स्पेक्टर KS सिसोदिया यांच्याकडे होता किंवा त्यांच्याकडे आला आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली. मात्र तरीसुद्धा त्या आरोपीचा शोध लागत नव्हता आणि त्यांनी आरोपीचं मग मूळ गाव जे आहे त्या ठिकाणी माहिती घेतली, त्या ठिकाणी तपास केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधल्या ढालकी गावामध्ये जेव्हा तपास केला त्यावेळेस तो काही सापडला नाही. त्यानंतर मग शहरामधल्या ठिकाणी तपास केला, त्यावेळेस मग भीमसिंग यांचा एक नातेवाईक जो आहे तो पोलिसांना भेटला आणि त्यानं भीमसिंगला जळगाव शहराच्या बाहेर बघितलं असं सांगितलं आणि हे पण सांगितलं की तो जळगावच्या बाहेर तो जो हायवे आहे त्या हायवेच्या एखाद्या टपरीवरती किंवा हॉटेलमध्ये काम करत असावा, कारण इतर कोणतंही काम त्याला जमत नाही. आणि त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी जळगाव शहरामधील महामार्ग जे आहेत त्याच्या लगतचे सगळे ढाबे वगैरे शोधायला सुरुवात केली, हॉटेल शोधायला सुरुवात केली आणि तिथं त्यांनी सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं आणि अखेर शेवटी मग पोलिसांनी त्याला पकडला, त्याला बेड्या ठोकल्या. आता भीमसिंग पाटील हा जो आहे तो मागच्या 10 वर्षापासून स्वतःला पोलिसांपासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवत होता. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम करायचा आणि तो हॉटेलमध्ये दिवस रात्र भांडीच घासायचा, तिथंच राहायचा. हत्या केल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीनं त्यानं प्रवास केला नाही, त्याला कुणीतरी बघेल याची त्याला काळजी वाटायची. त्यानं हत्या केल्यानंतर रिक्षानं म्हणजे पत्नीची हत्या झाली, हत्या झाल्यानंतर नाडियात या ठिकाणी तो रिक्षानं गेला होता. तिथून तो मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये गेला होता आणि तिथं काही दिवस राहिला. त्यानंतर हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम केलं, पण या सगळ्यामध्ये वेटर म्हणून त्यानं काम कधी केलं नाही, कारण आपण पकडले जाऊ याची त्याला भीती होती. आता हॉटेलमधले CCTV कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा तो येत नसायचा. इंदोरनंतर तो आजूबाजूच्या गावामध्ये लपून छपून काम करायचा आणि आपलं आयुष्य जगत होता. स्वतःचा बचाव करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या तो लढवत होता. इंदोरनंतर खंडवा, शेगाव इथं सुद्धा त्यानं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर आता त्याला वाटलं की मरण्याच्या अगोदर आपल्या मूळ गावी म्हणजे जळगावच्या आजूबाजूला राहू, म्हणजे आपण मेलो तरी कुणीतरी ओळखीचं आपल्याला सापडेल किंवा म्हणजे आता त्याच्या जवळ त्याची ओळखपत्र होती. म्हणजे त्याची अशी अपेक्षा होती की आपण जर मेलो तरी पण आपल्या ओळखपत्रावरून आपल्या जवळच्या माणसाकडे आपलं डेड बॉडी दिली जाईल, आपल्या मुलांकडे दिली जाईल आणि त्यानंतर आपली मुलं आपला अंत्यविधी उरकतील. आणि त्याच्यामुळे 10 वर्ष भटकून शेवटी तो जळगाव शहराच्या जवळ आला, म्हणजे जळगाव शहराच्या जवळचं पाळधी या ठिकाणी येऊन तो राहायला लागला आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यामध्ये तो सापडला. आता पोलिसांनी त्याला अहमदाबाद या ठिकाणचं जेल आहे त्या ठिकाणी तो आत्ता बंद आहे अशी माहिती समोर येते आणि 10 वर्षापूर्वी केलेलं पाप ते आत्ता त्याला फेडायची वेळ आलेली आहे. आता या 10 वर्षातही यानं प्रचंड हाल सहन केले. हे जगणं शिक्षेपेक्षाही कमी नव्हतं आणि आता मात्र कायदेशीर शिक्षाही त्याला मिळणार आहे, म्हणजे नियतीनं पण शिक्षा दिली आणि कायदेशीर पण शिक्षा होईल. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? जर कोणाला आपल्या जोडीदाराच्या बद्दल काही शंका असतील, संशय असेल तर त्यानं प्रत्यक्षात खात्री करून घ्यावी. कारण काय होतं, अनेक वेळा आजूबाजूचे लोक जे आहेत त्या लोकांच्या बोलण्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि आपल्याच घरातल्या लोकांवरती शंका घेतो. त्याच्यामुळे अगोदर खात्री करून घ्या. आता जर समजा तुमची शंका, तुमचा संशय खोटा निघाला तर गुपचूप स्वतःच्या 2 कानाखाली वाजवा आणि आपण एका चांगल्या व्यक्तीवरती संशय घेतला म्हणून म्हणजे स्वतःलाच पापी समजा आणि शिक्षा घ्या आणि पुन्हा तशी चूक करू नका. पण जर समजा तुमची शंका खरी असेल तर या विषयावरती सबळ पुरावे जमा करा, याच्यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, आपल्या जोडीदाराला समजावण्याचा प्रयत्न करा, आपला संसार घरदार वाचवण्याचा प्रयत्न करा, पार अगदी टोकापर्यंत प्रयत्न करा. पण जर ते शक्य झालं नाही तर मात्र एकमेकांपासून वेगळं व्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा
की जर समजा कुणाचे वडील गेले तर ते वडील त्याला परत मिळणार नाहीत, त्याची आई गेली तर आई त्याला दुसरी परत मिळणार नाही. पण एखादा जोडीदार जर समजा त्याला वाटत असेल की ह्या जोडीदाराला आपल्याबरोबर ते राहायचं नाही आणि तर तो जोडीदार जर निघून गेला तरी त्याला दुसरा जोडीदार मिळू शकतो किंवा त्याला किंवा तिला कोणालाही दुसरा जोडीदार मिळू शकतो. पण यासाठी हत्या करणं, मारणं, खून खराबा करणं अशा गोष्टीचा स्वप्नातही विचार करायचा नाही. कारण आयुष्यसुद्धा एकदाच मिळतं आणि ते आनंदाने जगायचं असतं. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.